संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. ध्यानाम बालार्क प्रभ मिंद्र नील जटिलम भस्मांग रागोज्वलम शांतम नाद विलीन चित्त पवनम शार्दूल चर्मांबरम ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्तं सिद्धे समाराधितं दत्तात्रेयम् उपास्महे हृदयी मुदा ध्येयं सदा योगिभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ सिद्धनामधारकाते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसांप्रत कलिदारून जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळ पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिही म्हणती मज प्रथम श्रवण पठने निश्चित कल्याण होईल सकलांचे ऐसे सांगून गुप्त होती पहा स्वामी समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत यथामती वर्णितो अत्री अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदु अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठने प्रकटे श्री दत्त ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्ताचे आहे हो. अवतार येते आणि जाती तैसी नोहे दत्तमूर्ती सदा राहे पृथ्वीवरती. लोकोद्वार करावया जगदोद्वार स्वये कष्टे विश्वंभर श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊनी श्री दत्त संचरती जनी जना सन्मार्ग दावोनी मोक्ष मार्गा लावित असे. त्याची रूपे अनंत झाली असती पुढे होत सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशीमध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयाचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर श्री दत्त रूप अगोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात अपळराज सुमती राहत श्री दत्तात्रेया ते आराधित मनोभावे करोनिया. तव एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त भिक्षांदेही म्हणत दारी उभे राहोनिया. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेव्हा म्हणत प्रसन्न होऊनी श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे ही इच्छा एक आहे सदैव मनात विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र व्हावा मजतैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथेची होती गुप्त दिव्य तेज फाकत विस्मयती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणा दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पिता ते सुख देत मग जाते हिमालयात दर्शन द्याया भक्ता तेथोनी येती वाराणसीत. काही काळ राहती गुप्त एवनी गोकर्ण क्षेत्रात लोकद्वार करीती ते. तेथोनी कुरुपुरात अंतिस्थायिक होत दूरदुरोनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य कुरुपूर महासिद्ध पीठ जाणा होत असे. कुरोपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एके दिनी त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागे. रजक म्हणे स्वामी प्रत राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्री वल्लभ म्हणत राजा हो पुढील जन्मात तो म्हणे दर्शन मज प्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणती तया प्रत मीही पुन्हा अवतरत देईन दर्शन तुझ प्रत. विश्वास ठेवी बोलाचा श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरोपुरी राहत लोकद्वारा करीत. अमित महिमा होत असे ऐसे परी कार्य करीत. भक्त इच्छा पूर्वित जो जे मागे त्या ते देत. महास्वामी अवधारा श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत येथे पाहत. श्रीपाद श्री वल्लभ समर्थ कुरोपुरी प्रकटले. अध्याय पहिला ओवी संख्या समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. कुरोपुरी राहती श्री दत्त श्रीपाद श्री वल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकद्वारा कारणे. ऐसी काही वर्षे जात मग म्हणती भक्तांप्रत आम्ही आता होऊ गुप्त एथोनिया अवधार. होऊ एथोनी गुप्त जाऊनी राहू कर्दळीवनात काही काळ तप करीत राहू आम्ही तेथवरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात होऊ आम्ही अवधारा. ऐसे सांगोनी भक्तांप्रत कृष्णा नदीत होती गुप्त. श्रीशैल पर्वती प्रकटत महास्वामी अवधारा. काही काळ राहुनी तेथ कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावूनी बैसत काही वर्षे तेथवरी. समाधी ते विसर्जनी अवतार घेती श्रीपाद मुनी. कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवधारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणू लागत. लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालक हे. न रडे न मागे काही बालक ओम म्हणत राही. सदा हास्य करीत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी गृही गुंजत ओम प्रकटला म्हणत. लोक विस्मये तेधवा ऐसी जाती वर्षे 7 बालक ओम राहे म्हणत. परी न काही बोलत. चिंतित होती सर्वही इतरेजण जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत. परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणि काही बोलेना. अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी. बालक खून करोनी त्यासी सांगत असे ते अवधारा. खून करोनी दावित
मौजी बंधन करा म्हणत उपनयन होता त्वरित, बोलेन आपण म्हणत असे. ऐसे ऐकोनी माता पिता मौजी बंधन तत्वतः करो म्हणती निशिता, तयारी करू लागले. सुमुहूर्त पाहोनी उपनयन केले पहा मौजी बंधन, बालक वेदमंत्र म्हणून निज मौना ते सोडित असे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे 7 वेदमंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नरसिंह सरस्वती म्हणती सर्व लोकांप्रती आम्ही संन्यासी असो यती, गृही न राहू निश्चये. ऐसे सांगून सर्वांप्रत निघाले स्वामी हिमालयात, तेथे तप आचरित लोकद्वारकाने. तेथून या पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेथ, तेथे येऊनी राहिले. भिलवडी ग्रामा समपित औदुंबर स्थान प्रख्यात आज झाले असत. दत्तस्थान म्हणून या 4 मास राहती तेथ, शक्ती ठेवी ती अमुप पादुका तेथे स्थापित जगदोद्धारकाने. त्या औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान, मनोकामना होती पूर्ण. ऐसे तीर्थस्थान ते उदरवेथेने पीडित ब्राह्मणा करीती, व्याधिमुक्त मुढा विद्वान करीत. ऐसा महिमा जयाचा माधव विप्रासी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करून. सायनदेवासी अभयदान श्री गुरुकृपे मिळत असे. भक्तांची उपदेश देती, देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती, मोक्ष मार्गाते पावाया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर. सत्कर्म आणि सदाचार हेची जीवाचे सांगाती. सायनदेव दत्तभक्त कडगंची ग्रामी राहत, तयावरी कृपा बहुत केली पहा श्री गुरुने. श्री गुरु सायनदेवासी म्हणत, सदैव तुझ्या वंशात दत्तभक्ती राहे नांदत. प्रिय भक्त आमुचा तो. सायनदेव महाभक्त तयासी स्वामी सांगत, आम्ही तुमचे गावा समीपित भविष्यकाळी वास करू. सायनदेवाचे वंशात महाभक्त जन्मा येत, नाम सरस्वती असत. तया महाभक्ताचे दत्तकृपा व्हावी प्राप्त म्हणून जाई अरण्यात, तेथे भेटती महासिद्ध. शिष्य पहा श्री गुरुचे सरस्वतीसी म्हणती सिद्ध. तू लिही श्री गुरुचरित्र श्री गुरुकथा, त्यासी सांगत महासिद्ध ते अवधारा. श्री गुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या, घेऊनी हाती त्या ग्रंथा चरित्र लिखाणा आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त, पिता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक, लिही चरित्र श्री गुरुचे. सायनदेवासी आश्वासित, तव ग्रामा समीपत गाणगापुरी राहू म्हणत. भविष्यकाळा माझारी सायनदेवासी आश्वासून, श्री गुरु करीती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्री दत्त. तेथुनी पुढे निघत लोकोद्धार करावया. तेथुनी पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्षे तेथे राहती, तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. अध्याय 2 ओवी संख्या समाप्त. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेय हरिकृष्णो मुकुंदो आनंददायका. मुनी दिगंबरो बालो सर्वज्ञो ज्ञानसागरा. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामा येथे कृष्णा नदी किनारी राहती. औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत. लोकोद्वारा तप करीत अनेक लीला दावीत. भक्त रक्षणा करणे नरसिंहवाणी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत. जलयोगिनी सेवा करीत देवदेवता पूजित. ऐसे महास्थान ते जगदोद्धारकारण नरसिंह सरस्वती दत्त आपण विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत गुरुचरित्री वर्णिल्या. महासिद्ध स्थान ए वेळा नरसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ, परी काही लीला सांगत. श्री गुरुचरित्र अद्भुत कोणी वर्णो शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती भिक्षेप्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असत, शेंगा त्यासी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले. त्याचे घरी भिक्षेसी जातो प्रेमेनेही गृहात. घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया. श्री गुरु म्हणती तयाप्रती, तू होशील श्रीमंत. ऐसे म्हणून निघत तेथून पुढे जावया. गृहाबाहेर येत घेवड्याचा वेल तोडीत आणि निघून जात स्वस्थानासी श्री स्वामी. कुदळ घेऊन हातात ब्राह्मण मूळ खोदू लागत. तेव्हा गुप्तधन अकस्मात त्यासी पहा हो सापडले. धनाचा हंडा मिळत ब्राह्मण होई श्रीमंत. पिढ्या 7 पुरवणी उरत. इतके धन मिळे त्याते. श्री दत्त दयावंत ऐसी लीला दावीत. दारिद्र्य भक्ताचे हरित करुणा सागर श्री गुरु. संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना. नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत. कृष्णा नदी समीप वाहत. नरसिंहवाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरोणी होता पाहत. कृष्णा नदी दुभंगत. देवता येती बाहेरी
जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत. भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहून या. योगिनी स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत. श्री गुरु रूप अद्भुत भक्त तेव्हा पाहत असे. नरसिंहवाडी स्थानात 12 वर्षे श्री गुरु राहत सिद्धस्थान अद्भुत निर्माण केले. तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ. सद्भक्तांचे निश्चये ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊनी राहत. नरसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली. नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य. लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची. गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आजही तेथवरी. शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत येऊनी नरसिंहवाडीत पादुका ते सेवित असे. पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीती नित्य. औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले. 1 मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्नी एक पुत्र होईल म्हणत अभय देती तिज लागे. प्रसन्न वदने गृही जात. पुत्र होई तिज प्रत अति आनंदे वर्तत होती पहा तेथवरी. पुत्रासी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात. पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा. माता पिता दुःखित. माता म्हणे आक्रंदत श्री गुरूंनी दिधला वत्स अल्पायुषी का झाला. लोक तिसी समजावीत परी ती काही न ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगोनी. तेव्हा श्री गुरु समर्थ साधू रूपे तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लादला तुला जेथे. पुत्र शवाते घेऊन जाई नरसिंहवाडी स्थान. पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे. ऐसे करिता रात्र झाली निद्रा तिसी लागली. स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणती ते. पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत. ऐसे ऐकोनी उठत माता विस्मित होत असे. पुत्र ते पाहे जीवित पतीसी उठवून दावीत. श्री गुरुकृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे. नरसिंहवाडी पादुका स्थान अपार असे महिमान. अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा. म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार. श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरुसी. अध्याय 3 ओवी संख्या समाप्त. अध्याय 4 श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र अमृत प्राशिता अमर होती भक्त. श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवामा. तया नरसिंहवाडी 12 वर्षे गुरु राहत दीनजना उद्धरित कृपा कटाक्षे करोनिया. असो नरसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान. भीमा अमृजा संगम पाहून तप करीती ते त्या स्थळी. संगमी अनुष्ठान करीत भिक्षेसी येती ग्रामात. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेसी जात. तो प्रेमीनेही गृहात अति आदर करीत असे. एकदा त्या गृही जात ब्राह्मण नसे गृहात. भार्या त्याची या म्हणत पाठ देई बैसावया. श्री गुरूंसी बैसओनी म्हणे पहा ती ब्राह्मणी आजी पावे फक्त पाणी. गृही काही असे ना. तेव्हा म्हणती श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मजप्रत. ऐसे म्हणती ती येला. श्री स्वामींसी ती म्हणती श्री गुरुनाथ म्हैस ती म्हणत वांज म्हैस ती असत. तेव्हा म्हणती श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू. ब्राह्मणी म्हैस दोहत 2 हंडे दूध मिळत. अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची. वांज म्हैशी दूध देई वार्ता सर्वाकळेही. दर्शनासी गर्दी होई. श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक यती होता राहत. त्रिविक्रम भारती असत नाम त्या यतिरायाचे. स्वामी कीर्ती ऐकून निंदा करे आपण म्हणे संन्याशाशी महिमान ऐसे हवे कशाला. स्वामी नरसिंह सरस्वती आपुल्या भक्ता सांगते जावे कुमसी ग्राम प्रति भेटू म्हणती यतीला. बैसोनिया पालखीत या त्या यतीच्या ग्रामा जात. यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीत असे. रोज त्रिविक्रम भारती मानसपूजा जी करीती त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन ते धवा. पाहोनी इष्टदैवत मुनिस्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहत असे. ऐशा लीला अनंत. श्री गुरु भक्तांसी दावीत भक्ती मार्ग ते वाढवीत गाणगापुरी राहोनिया. त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती. लोक बहुमान देती महासाधू म्हणून या. 2 विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीसी म्हणत आम्ही महापंडित 4 वेद जाणत असो. ग्रामोग्रामी फिरून अनेक पंडिता हरवून जयपत्रे घेऊन आम्ही येथे आलोसे. तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रतवाद करावया वेदांत म्हणून आम्ही आलोसे. आम्हा सवे वाद करता अथवा हार मान्य करा. विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी. त्रिविक्रम भारती म्हणत आम्हा संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी मग हरिपत्र द्या लिहून. ऐसे म्हणती ब्राह्मण. यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे. तेथे असती श्री गुरुवर नरसिंह सरस्वती अवतार.
हरिपत्र तया समोर लिहून देईन तुम्हासी. चला म्हणून उठत ब्राह्मण बैसती पालखीत, त्रिविक्रम येती चालत निघाले गाणगा ग्रामासी. गाणगापुरासी येत श्री स्वामींसी नमस्कारित, त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामींसी तेधवा. वाद करण्या ब्राह्मण आले पहा दुरून, पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या. श्री नरसिंह सरस्वती तया ब्राह्मणा ते पाचारिती, आढ्यतेने उभय येती बैसती समोर स्वामींच्या. स्वामी तयासी म्हणत विद्या विनयेन शोभत, वाद करुणी काय मिळत लिहून कासया हवे तुम्हा. आढ्यता खोर ब्राह्मणा नोळखेती श्री गुरु लागोन, म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही. अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ, आम्हा सवे शास्त्रार्थ करोनी जिंका तुम्ही हो. श्री गुरु त्याते समजावीत परितेनं, ऐकत वाद करा ऐसे म्हणत पुन्हा पुन्हा तेथवरी. इतकिया अवसरी श्री गुरु देखती नरासी दूरी, एक मातंग अवधारी जात होता तेधवा. स्वामी त्याते पाचारिती, कोठला कोण विचारिती, तो म्हणे शेतावरती चाललो काम कराव्या. स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काढी, 7 शिष्य रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा. मातंगासी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडीत पुढे येई म्हणत, मातंग तैसे करीतसे. पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता, म्हणे मी भिल्ल पर्वता बन राखा नाम माझे. दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता, लोक विस्मित चित्ता पाहो लागले स्वामींचे. तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगासूत, काम जसी पाचारी तैसे ऐसे म्हणून पुसत असे. चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र याती, जात होतो आपुले वृत्ती स्वामी माते पाचारिले. पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्य आता, व्यापार उदीम तत्वतः सोमदत्त नाम माझे. सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता, अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे. सातवी रेषा लंघिता क्षण म्हणे मी पूर्ण ब्राह्मण, वेदशास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे. करा वाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित, सर्व वेद कंठस्थ करूनी येथे आलोसे. श्री गुरु म्हणती त्यासी, हे ब्राह्मण आले चर्चेसी, या सवे वेदवादासी तू करावे म्हणून या. पाहुनी हा चमत्कार पंडित कापती थरथर करीती साष्टांग नमस्कार. श्री गुरु नरसिंह स्वामींसी नमस्कार करोनी ब्राह्मण गेले क्षमा मागोन. इकडे शूद्र हो ओनी ब्राह्मण लोकांसी तो म्हणत असे, मी आहे ब्राह्मण शिवो नका मज लागोन. हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे. स्वामी शिष्यांसी म्हणती पाणी ओता शिरावरती, होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो. ओतता जल डोक्यावर सर्व पडला त्यासी विसर, करोनी स्वामींसी नमस्कार शेतावरी तो जात असे. श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त, दत्तावधूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे. अध्याय 4 ओवी संख्या समाप्त. अध्याय 5 श्री गणेशाय नमः. ओम दत्त परब्रह्माय स्वाहा. दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने, परमहंसा महाशून्य महेश्वासा महानिदे. ओम हंस हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. ओम शून्य शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात. ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात. असो गाणगापुरात महिमाचंद्र कले संवाडत, सिद्धस्थान अद्भुत प्रसिद्ध आज आहे हो. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त, सेवा करोनी होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते. महिमा तया त्रैमूर्तींचा, सांगता शक्ती आम्हा कैची, काया धरुणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो. भक्ते येती यात्रेसी एकोभावे भक्तीसी, श्री गुरु दर्शन मात्रेसी सकला भिष्टे पूर्ण होती. दैन्य पुरुष होती स्त्रिया युक्त, वांझेसी पुत्र होत आरोग्य मिळे भक्तांप्रत. श्री गुरु ते पाहता माहुरगड स्थानात एक विप्र होता राहत, पुत्र त्याचा व्याधीग्रस्त सर्व उपाय हरत असे. करीती अनेक उपचार परी रोग दुर्धर, वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास, नरसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पहावे. रोगीपतीसी घेऊन येई स्वामी दर्शना, कारण परिप्रवासाचा शीन त्या रोग्या ते साहेन. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत, श्री गुरुमूर्तीसी पाहत परमानंदे डोलत असे. रोगी असे डोलीत त्या ते काढावे म्हणत, तव तो झाला मृत. पत्नी आकांत करीत असे, कळे स्वामींसी वर्तमान चरण तीर्थ देवोन. प्रोक्षा म्हणती विप्रा लागून जिवंत होऊनी बैसला. सर्व करीती जय जयकार नरसिंह सरस्वती ईश्वर. प्रकटला पहा भूवर नर रूपा ते धरोनिया. ऐसा महिमा अपरंपार दीनदया करुणा सागर बाल मुकुंद भक्तोद्वार करीत राहे सर्वदा. अनेक रूपे धरीत दीनजना उद्धरित, भगवान श्री दत्त लोकोद्वारा कष्ट तसे. त्याचा महिमा अनंत, कृपा त्याची अनंत, रूपे त्याची अनंत, अनंत नामे तयाची. विश्वोद्धारा कारण सदैव कष्टे नारायण, अगाध त्याचे महिमान कोणी वर्णू शकेना. असो गाणगापुरात नित्यनूतन महिमा हो. दूर
दूरदूरुनी लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान भक्त करीती आराधन, होई सहस्र भोजन ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित स्वामींशी भोजन करावे म्हणत शिधा घेऊनी येत असे. तिघांशी पुरेल इतके साहित्य तो सवे घेऊनी येत. परिजव पाहत असंख्य नित्य जेवताती, रोज जेवते हजार. पाहोनी भ्याले अंतर स्वामी भोजनाचा विचार, सोडोनी तो देत असे. ब्राह्मण तयासी म्हणत सहस्र भोजन होई नित्य. स्वामींसी तू काय देत म्हणून चेष्टा करता ती. स्वामी तयासी पाचारिती, शिधा त्याचा पाहती. स्वयंपाक करी म्हणती ऐसे सांगती तयाला. तिघांपुरते अन्न तयार करी तो ब्राह्मण. स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी. कफनी त्यावरी टाकीत वाढा म्हणती सर्वांप्रत. शिष्यांशी स्वामी म्हणत सहाय्य करावे तयाला. शिष्य सहाय्य करीत पंक्ती उठो लागत. 4 सहस्र जेवीत ऐसा महिमा श्री गुरुचा. जलचरांसी देती अन्न, पक्ष्यांसी देती अन्न, होई अन्नपूर्णा प्रसन्न. ऐसा महिमा श्री गुरूंचा. सिद्ध म्हणे नामधारकासी गुरुचरित्र ऐसे पर्येसी. याची निमित्ते बहुवसी भक्त झाले श्री गुरूंचे. अध्याय 5 ओवी संख्या समाप्त. अध्याय 6 श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमानूतन होई नित्य. दूरदूरोनी लोक येत श्री गुरु दर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत. सवे पत्नी असत, वय वर्षे 60 असत. एवनी नमी श्री गुरूंसी. श्री गुरु पुसती तेयसी. काही इच्छा मानसी. ती म्हणे पुढील जन्मासी पुत्र व्हावा म्हणून या. झाले वांज या जन्मात. दूषण करीती समस्त. पुत्र व्हावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थित असे. श्री गुरु म्हणती तेयसी. कोण जाणे पुढील जन्मासी. याच जन्मी पुत्र कन्येसी. पावसी ऐसे करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामींसी होत नाही विटाळासी. स्वामी म्हणती चिंता काय असी. आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी. 1 वर्षात कन्येसी जन्म देई वृद्धाहर्षी. ऐसा महिमा श्री गुरुचा. नाम सरस्वती ठेवी. श्री गुरूंसी ती म्हणत नरसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हसोनी स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरुवचन यथार्थ. पुत्र झाला परी ऐसा. ऐसा करुणेचा सागर. भक्त इच्छा पुरविनार श्री दत्त दिगंबर. गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्र. स्वामी दर्शनासी येत. सर्वांगी असे कुष्ठ. शरण येई श्री गुरुसी. एक काष्ट त्या ते देत. म्हणती सेवी तयाप्रत. पाणी घाली नित्य. सेवा याची तू करी. यासी जवळ येतील पर्ण. जाईल कुष्ठ संपूर्ण. ऐकोनी हे आश्वासन. विप्र घेई काष्टाते. संगमावरी जाओन तेथे काष्ट रोवून. नित्य घाली स्नान त्या काष्टासी. प्रेमाने ऐसे जाती दिवस 7. श्री गुरु पहावयासी येत. कमंडलू तीर्थ घालीत. मंत्रोनी त्या काष्टासी. तात्काळ पर्णे फुटत. औदुंबर वृक्ष दिसत. नरसिंह सरस्वती समर्थ. महिमा ऐसा जयाचा. तत्काळ विप्राचे कुष्ठ जात. सुवर्ण देह त्याचा होत. नरसिंह स्वामी श्री दत्त. ऐशा लीला तयाच्या. एकदा सायन देवासी घेऊनी जाती संगमासी. दावोनी वर्षामायेसी. मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात. अग्नी घेऊनी ए परत. 2 सर्प पाठवीत. पथ दाखविण्या तया लागी. काशी महिमा सांगत. गुरुभक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवीत तया सायन देवासी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल यात्रेसी जाती सर्व ग्रामवासी. भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणती तयासी तू का न गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणती तयासी चल जाऊ श्रीशैल्यासी. यात्रा पाहुनी येऊया. तो म्हणे श्रीशैल दूर असत. 15 दिन चालाया लागत. आज शिवरात्र असत. कैसे पोचू म्हणत असे. त्यासी जवळ बोलावीत. पाय धरी म्हणती घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्तांप्रत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शन कराव्या. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत. लोक त्यांचे दर्शन घेत पाहुनी विस्मित होत असे. करुणी तेथे नमस्कार करतोनी येई बाहेर. जेथे बसले श्री गुरुवर तेथे येऊनी नमित असे. म्हणे आत तुम्हीच आहात. बाहेरही तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी तया म्हणती क्षेत्र महिमा सांगती. तो म्हणे नरसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको. तूच अससी परमेश्वर. भरोनी राहसी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदीनामा ब्राह्मण. सर्वांगी कुष्ठ श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्षे आराधिले. 3 संवत्सर उपवास. द्विजकष्टला बहुवस. निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबेचा निरोप घेऊनी आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुरश्चरणी. पुनरपी केले उपवास. देवी त्यासी
निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत, तेथे असती श्री दत्त बरा तेथे होशील तू. विप्रासी क्रोध येत म्हणे, तू देवी असत मनुष्यापासी का पाठवित. ऐसे म्हणे देवीसी. पुन्हा देवी स्वप्नात येत क्रोधे त्यासी म्हणत, तो नर नव्हे दत्त. जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती निघे गाणगापुरासी प्रवास करोनी अष्टदिशी. गाणगापुरी पोचत असे दुरोनी श्री गुरूंसी नमस्कारित. श्री गुरु त्यासी म्हणत, देवीपासोनी मनुष्याप्रत का आलासी नरवरा. ऐकोनी ऐसी मात चरणी नमस्कार करीत. म्हणे तू ईश्वर असत जाणिले मनींचे सर्वही. श्री गुरु म्हणती सायन देवासी, न्यावे संगमी यासी. दूर टाका याच्या वस्त्रांसी, संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे द्या यासी, अन मग गाणगापुरासी. ऐसे सांगुनी तयासी, संगमी देती पाठ ओनिया. जुनी वस्त्रे दूर टाकत संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघोनिया. येई मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत. म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नर रूपे अवतरला. ऐसे अगाध महिमा नित्य होई अन्नदान ते गाणगापूर स्थान. अपार महिमा तेथींचा हिप्परगी ग्रामात नंदी नामे कवी असत. शिवावरी कवित्व करीत 5 कवन नित्य करी. लोक म्हणती तयाप्रत नरसिंह सरस्वती श्री दत्त. त्यावरी करी काही कवित्व. ऐसे म्हणती तयाला तो म्हणे श्री शंकर. त्यासी अर्पिले जिव्हार नरसिंह सरस्वती गुरुवर. नरस्तुती मी न करी. ऐसे बोलुनी आपण गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान लागले तया द्विजासी. लिंगस्थानी नरसिंह सरस्वती बैसले तयासी दिसती. हसोनी त्या ते म्हणती, माझी पूजा करीतोसी का. पाहोनी ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार. म्हणे नरसिंह सरस्वती श्री शंकर नर रूपे अवतरला. येऊनी गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य. ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री दत्त राह श्री गुरु राहत. दर्शना येती 7 भक्त. सर्वही श्री गुरु ते म्हणत, यावे अमुच्या घरासी. श्री गुरु सर्वाहो म्हणती, सर्वही आपुल्या घरा जाते. पुन्हा कालांतरे मिळती म्हणती श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण अपार महिमा. नारायण 7 ठाई गेले आपण. गाणगापुरी ही होतेची श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला असे त्रैमूर्ती. गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्ष. किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत, काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती तया प्रत, कापून टाकी शेत. विस्मये पाही भक्त काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरून म्हणे आज्ञाप्रमाण टाकी शेत कापून. बेडा म्हणती लोक त्याते. परी घडले विपरीत ते रात्री अतिवर्षा होत. सर्वांचे पीक होई नष्ट. वाचले पीक भक्ताचे. कापलेल्या शेतात 18 पट धान्य होत. ज्वारी वाटे लोकात ओला दुष्काळ म्हणून या. ऐसा अगाध महिमा वर्णिता होई सीमा. एक एक ईश्वरी महिमा नरसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोतेयांसी नमस्कार. नरसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रकटले. अध्याय 6व्या ओवी संख्या समाप्त. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. ओम द्राम दत्तात्रेयाय नमः. हे दत्तात्रेया गुरुवर्या मजवर्ती करी तू दया. सद्भक्तांसी सदया अन्न वस्त्राते देई तू. तैसेची देई सद्गुण देई सद्गुरु दर्शन. करुणामयी ज्यांचे जीवन लोकद्वारार्थ अवतरले. तया गाणगापूर ग्रामात 20 वर्षे श्री गुरु राहत. भीमा अमृजा संगम स्थानात तप केले श्री गुरुने. श्रीपाद श्री वल्लभ अवतारात रजक एक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत. श्री गुरु म्हणती तयासी, तो बिदरचा राजा होत. श्री स्वामींच्या दर्शनासी येत. काय रजका कैसा असत. श्री गुरु म्हणती तयाला, राजा ते पूर्वजन्म आठवत. म्हणे श्रींची कुरुपुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊनी जन्मलो. जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत. औदुंबर नरसिंहवाडीस ग्रामोत्पन्न दान देत असे. तैसेची गाणगापुरात विपुल दान राजा देत. ब्राह्मण वस्ती वसवित. श्री गुरुसेवा करावया. रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करोनी होती मुक्त. ऐसे अद्भुत स्थान ते आजही गाणगापूर स्थान. असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शनाकारण प्रतिवर्षी जातीस ते स्थळी. प्रभू दत्त त्या स्थानात 20 वर्षे स्वये राहत. लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती. यश कीर्ती धन मान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होत असे. ऐसे अद्भुत स्थान केले जगदोद्धारार्थ निर्माण. आणि स्वये आपण कर्दळी वनात
गेले ते स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारिती कर्दळीवनात जाऊ म्हणती गुप्त भाव या कारणे पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथुनी निघत नरसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहुनी निघत सांगाती असती 4 भक्त श्रीशैल पर्वती येत मल्लिकार्जुना ते पहावया काही दिन तेथे राहत भक्त मग भक्तांशी सांगत जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी ऐसे म्हणून श्री दत्त कृष्णा नदी किनारी येत कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसोनी जात पैलतीरासी श्री स्वामी कर्दळी पर्णी बैसोनी तरंगत जाती कृष्णे मधुनी पैलतीरा जावनी हात दाविती भक्तांना 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मये पाहते नरसिंह स्वामी सरस्वती कर्दळीवनात गुप्त होती 700 वर्षे पूर्ण होती या घटनेचे अवधारा कली 5 सहस्त्र 101 1921 शालिवाहन शक प्रमाथी नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरून अमृत पहा वाढले औदुंबर नरसिंहवाडी गाणगापूर दत्त तीर्थे मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नरसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्याचे करीत असे ऐशालीला अनंत येथे पाहिल्या संक्षिप्त दत्तावधूत लीन होत सद्गुरु चरणी सर्वदा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चय देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत भाविकांसी मोक्ष प्राप्त ग्रंथ पठणे होत असे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवार अष्टमी असत दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे अध्याय 7वा ओवी संख्या समाप्त इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त धन्यवाद।